गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे मुंबईत गणरायाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी भक्तांची लगबग वाढली आहे. मात्र यंदा गणेश मूर्तींच्या वाढलेल्या किमतींनी सर्वसामान्यांच्या उत्साहावर काहीसं विरजण घातलंय. लालबागच्या बाजारात मूर्तींच्या किमती ऐकून एका आजीना चक्क अश्रू अनावर झाले. बाप्पा हवा, पण खिशालाही परवडायला हवा, अशीच सर्वसामान्यांची भावना आता मध्यमवर्गीय भक्तांमधून व्यक्त होते. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या लालबाग परिसरात गणेश मूर्तींच्या बाजारात आता चांगलीच लगबग सुरू झाली आहे. शाडू मूर्तीपासून तयार केलेल्या आकर्षक मूर्ती असोत किंवा पीओपीच्या रंगीबेरंगी मूर्ती, विविध आकार आणि रूपांमधील बाप्पा भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत. यंदा विविध थीम, प्रसिद्ध गणेश मंडळाच्या धर्तीवर मूर्ती आणि आकर्षक सजावटीच्या मूर्ती बाजारात दाखल झाल्यात. मात्र बाप्पाच्या स्वागताचा उत्साह असला तरी मूर्तीच्या वाढलेल्या किमतींनी मध्यमवर्गीय भक्तांचं बजेट मात्र कोलमडलंय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमती वाढल्यानं घरगुती गणपती बाप्पा बसवणाऱ्या कुटुंबासमोर खर्चाचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. मूर्तीची किंमत ऐकल्यानंतर अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि याच वाढलेल्या किमतीचा धक्का एका आजीनाही बसलाय. मूर्तीची किंमत ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. गणरायाला घरी आणण्याची इच्छा, पण वाढलेल्या किमतीमुळे खिशाचं गणित जुळवताना होणारी ही भावनिक कसरत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आता पण डोळे पाणवले, कारण गरिबी वाढली आणि गणपतीचे देवाचे भाव एवढे वाढल्यानंतर गरिबांनी कसं करायचं. पैसा आहे तो करतो, पण नाही आहे त्यांनी काय करायचं. कारण गणपती आणणं हे नाही आहे, गणपतीची सेवा होणे महत्वाचे आहे. त्याला दिवाबत्ती हे व्हायलाच पाहिजे. मग ते तेल थेंब आहे ना घरामध्ये, तो उत्सव साजरा करण्यासाठी. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. मात्र महागाईच्या काळात बाप्पाच्या मूर्तीची किंमतही वाढल्यानं सर्वसामान्य भक्तांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झालाय. शाडू मातीच्या मूर्त्या ऑलरेडी महाग कळतात, पण त्याचे कारागीर कमी आहेत. मोठ्या प्रमाणात त्याला उपलब्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्या वर्षभर काम करतात, कुठे आमच्या 150-200 गणपती तयार होतात. ते कारागीर असतील तर, कारण त्याला फिनिशिंगला वेळ लागतो. एक मूर्तीला 2-2 दिवस जातात. त्यामुळे आम्हाला त्या मूर्त्या महाग विकाव्या लागतात, कारण ते आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज होते. बाजारपेठांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. मात्र वाढलेल्या किमतीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय. त्यामुळे श्रद्धा कायम, पण किंमतही परवडणारी असावी, अशीच मध्यमवर्गीय भक्तांची अपेक्षा आहे. धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.